आताची मोठी ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग भाजपमध्ये सध्या सर्जिकल स्ट्राईक झाल्यासारखी परिस्थिती आहे. निवडणुकांच्या रणधुमाळीत पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत भाजपने शिस्तीचा मोठा डोस दिलाय. भाजपचा क्लीनअप ड्राईव्ह, एकाच वेळी 23 विकेट्स आउट. निवडणुकीच्या खेळात फिल्डिंग लावण्याऐवजी जे स्वकीयांच्याच विरोधात बॅटिंग करत होते अशा 23 बड्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजपने थेट मैदानाबाहेर काढले आहे. ही केवळ हकालपट्टी नसून पक्षाविरोधी काम करणाऱ्यांसाठी एक डेंजर सिग्नल मानला जात आहे. या कारवाईचा मुख्य विलन कोण, कारण काय? पक्षाने ही कारवाई पुढील 2 मुख्य कारणांमुळे केली आहे. यामध्ये बंडखोरी, अधिकृत उमेदवाराच्या विरोधात स्वतःचा उमेदवारी अर्ज कायम ठेवणे आणि छुप्या हालचाली, विरोधी पक्षाच्या उमेदवारांना मदत करून पक्षाची मतं फोडणे. या कारवाईचे मोठे धक्के पहा. शिक्षा, यामध्ये तब्बल 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबन करण्यात आलंय. यामध्ये राजेंद्र म्हापसेकर, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद, वंदना किनळेकर, माजी सभापती, शर्वानी गावकर आणि राजन चिके यांसारख्या दिग्गज चेहऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. कणकवली, दोडामार्ग, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि कुडाळ अशा सर्वच तालुक्यांतून ही साफसफाई करण्यात आली आहे. तर याशिवाय श्रीमती शर्वानी शेखर गावकर, आरोंदा, तालुका सावंतवाडी, उल्हास उत्तम परब, सातारडा, तालुका सावंतवाडी, श्रीमती स्नेहल संदीप नेमळेकर, आरोंदा, तालुका सावंतवाडी, श्रीमती साक्षी संदीप नाईक, तालुका दोडामार्ग, श्रीमती सुप्रिया शैलेश नाईक, तालुका दोडामार्ग, श्रीमती सुनीता कमलाकर भिसे, तालुका दोडामार्ग, प्रवीण नारायण गवस, तालुका दोडामार्ग, अनिरुद्ध फाटक, तालुका दोडामार्ग, श्रीमती सोष्मिता अरविंद बांबर्डेकर, ओरोस, तालुका कुडाळ, योगेश राजाराम तावडे, ओरोस, तालुका कुडाळ, रुपेश अशोक पावसकर, नेरूर, तालुका कुडाळ आणि विजय वासुदेव नाईक, आडेली, तालुका वेंगुर्ला या 23 जणांवर पक्षातनं निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ही कारवाई करताना एक प्रकारे इतर कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे. पक्ष शिस्त हीच सर्वोच्च आहे. गद्दारी करणाऱ्यांना भाजपमध्ये स्थान नाही. थोडक्यात सांगायचं तर निवडणुकीच्या तोंडावर भाजपने आपल्या घरातील भांडणं चव्हाट्यावर येऊ न देता थेट काटा काढण्याचे धोरण स्वीकारले आहे. याचा परिणाम मतदानावर काय होईल हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल. पाहत रहा सिटी स्कोप न्यूज.